जलपात्रावर स्वास्तिक चिन्ह अंकन करून त्याच्यामध्ये पंचपल्लव अर्थात आम्रपल्लव, आंब्याची डाळी, त्याच्यात दुर्वा, सुपारी, अक्षता हे सर्व घालून त्याच्यावर श्रीफळ अर्थात नारळ ठेवू शकता. श्रीफळाची व्याख्या आपल्याकडे अनेक पद्धतीची आहे. बिल्वफळ अर्थात बेलाच्या फळाला पण श्रीफळ म्हणतात. नारिकेल अर्थात नारळाला पण श्रीफळ म्हणतात. फुगीफळ अर्थात सुपारीला पण आपल्याकडे श्रीफळाची व्याख्या आहे. कदली अर्थात केळ्याला सुद्धा आपल्याकडे श्रीफळाची व्याख्या आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे नारळ, सुपारी, केळं काही अवेलेबल असेल ते त्या कलशावर स्थापित करून तुम्ही अशा पद्धतीचा कलश तांदळाच्या राशीवर स्थापित करून त्याच्यामध्ये देखील प्रथमतः गणेशादी पंचदेवता आदी पूजन करून सत्यवान सावित्रीचं प्रतिकात्मक पूजन करूच शकतात. त्याच्यामुळे फक्त वडाकडे जाणं प्रत्यक्ष रूपात शक्य नसेल, कारण की शहरामध्ये आणि जर आपले जी लोक आहे, आपल्या धर्मातली जी लोक आहेत ती आता फॉरेन कंट्रीमध्ये जे वास्तव्य आहे, मग त्यांनी काय करावं, त्यांना वटसावित्रीचं व्रत करायचं असेल तर त्यांना तर वडाकडे जाणं प्रत्यक्ष शक्य नाही आहे. मग एक पर्याय म्हणून आपल्याकडे धर्मशास्त्रात अनेक पर्याय असतात. प्रत्येक पूजेचं विधान जरी असलं तरी ते विधान एक असतं असं नाही, अनेक पद्धतीचं विधान असतं, मात्र सत्य एकच असतं. शिवाय आपल्याला अभिव्यक्तच करायचं असेल तर त्याचं प्रतिकात्मक रूप काही असू शकतं. त्याच्यामुळे वड प्रत्यक्ष रूपात जर जाणं होत असेल तर उत्तमच, नाही असेल तर तुम्ही कलश, हरिद्रा अर्थात हळदीवर किंवा मग अशा पद्धतीचं चित्र काढून अशा पद्धतीने तुम्ही पूजा नक्कीच करू शकता. मग आता पूजा कशी करायची आहे, तर पूजा आपल्याला जसं मी म्हटलं शुचिर शुद्धभूत होऊन शृंगार करून व्रताला बसायचं आहे आणि प्रथमतः आचमन वगैरे करायचं. आता आचमन ज्याला माहिती आहे, नारायणाचे 3 नामस्मरण करून 3दा पळीभर पाणी प्यायचं. त्याच्यानंतर संकल्प धरायचा. संकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणतंही व्रत करायचं म्हटलं की संकल्प आलाच. मग संकल्पाचे श्लोक आहेत, पण संकल्पाचे श्लोक ज्यांना माहिती आहेत त्यांना उत्तमच, पण नाही माहीत तर तुम्ही मानसिक संकल्प करू शकतात. म्हणजे हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये गंध, पुष्प, अक्षता आणि दुर्वा हे द्रव्य हातात घेऊन, उजव्या हातात घेऊन मनातल्या मनात हे सांगायचं की मी हे एकदिवसीय व्रत करत आहे. हा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे, कारण की जसं मी म्हटलं की 3 दिवसाचं व्रत आहे, पण आपण त्याचं संक्षिप्त रूप अर्थात इन शॉर्टमध्ये आपण 1 दिवसामध्येच हे व्रत करतोय आता जे करतोय. त्याच्यामुळे हा उल्लेख करणं गरजेचं आहे की एकम दिवसीय सावित्री व्रतम हम करिष्ये, म्हणजे ती 1 दिवसाचंच मी सावित्री व्रत करते असा उल्लेख करायचा. आणि त्या व्रत संकल्पामध्ये अवश्य हे सांगायचंच आहे की माझ्या पतीच्या, माझ्या संततीच्या आयु आरोग्या प्रित्यर्थ घरामध्ये गृहसौख्य नांदावं, आमच्या पती पत्नीमधलं सामंजस्य टिकावं, म्हणून हे मी सावित्री व्रतात 1 दिवसाचं व्रत मी करत आहे असं म्हणून संकल्प सोडायचा आहे. त्याचे श्लोक असे संस्कृतमध्ये आहेत की विष्णुरोमतस्सदद्याम आद्यम ज्येष्ठ मासे शुक्ला पक्षे पूर्णिमाम तिथ्यो मिथुन राशिते भास्करे प्रतिवार्षिक विहित अमुक गोत्रे अमुक नामे पती संतती सहित गृहसौख्य प्राप्त्यार्थम आयु आरोग्यम श्रीवृद्धिर्थम अखंड सप्तजन्मे अखंड सौभाग्य प्राप्त्यार्थम सावित्री देवता प्रीतिकाम्यः यथा ज्ञानेन यथा मृत्युपचारेण यथामती वटवृक्षमूले सावित्री व्रतम अहम करिष्ये अशा पद्धतीचा देखील संकल्प आहे. पण हे एवढं संस्कृत शुद्ध पद्धतीनेच बोलायचं असं काय नाही. बोलीभाषा कोणतीही असेल तरी चालेल, फक्त अभिव्यक्त होण्यासाठी देवतेसाठी आपल्याला जर मनापासून सांगितलं ती देवापर्यंत हाक पोचते, हीच महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामुळे तुम्हाला संस्कृत शुद्ध नाही आलं तरी हे मी जसं मी म्हटलं मानसिक संकल्प करून तुम्ही उदक अर्थात ते संकल्पाचे जे द्रव्य आहे ते वडाच्या मुळाशी सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर आसनशुद्धी, पुष्पशुद्धी हे सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण तुम्हाला ते सर्व काही माहीत नसेल तरी पाणीमध्ये गंगेचं आवाहन करून, गंगेचं स्मरण करून सर्व गोष्टींवर पाणी शिंपडायचं. म्हणजे पूजा द्रव्यावर, स्वतःवर, अवतीभवती पाणी शिंपडलं की ते शुद्ध होतंच. अशा पद्धतीने शुद्धीकरण करून घ्यायचं. मग काय करायचं तर आपल्याला कोणतंही कार्य करायचं असेल तर प्रारंभी आपल्या शास्त्रामध्ये गणेशादी पंचदेवतेच्या पूजेचे विधान आहे. आता गणेशादी पंचदेवता म्हणजे कोण तर गणेश, श्री विष्णू, नंतर सदाशिव, दुर्गा आणि सूर्य हे 5 प्रमुख देवता आपल्या हिंदू धर्मशास्त्रात आहेत. आणि या 5 देवतांच्या कार्याशिवाय कोणतीही पूजा करू नये असं आपलं शास्त्रवचन स्पष्टपणे आहे. म्हणजे कालांतराने त्याची व्याख्या बदलली असेल. म्हणजे आपण काय करतो बहुतेकदा गणेश पूजन करून कार्याला प्रारंभ करतो, पण फक्त गणेश पूजन नव्हे तर आपल्याला 5ही देवतांचं समानतेने पूजन करायचं आहे. मग आता किती उपचाराने तर पंचोपचार तुम्ही 5ही जणांचे सेपरेटली करू शकतात, पण 5ही जणांचे सेपरेटली करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही या 5ही देवांच्या नावाने गंध फुलं जरी वाहिली त्यांची नामस्मरण करून तरी ते देवापर्यंत पोचते. तर गणेशाय नम म्हणून गणेशाला
गंधपुष्प दुर्वा वाहा. म्हणजे आता तुम्ही तिकडे जर कलश स्थापना केली असेल तर त्या कलशावरच तुम्ही वाहायचं आहे. जर तुम्ही वडवृक्षाच्या मुळाशी पूजा करत आहात तर तुम्ही वडाच्या वृक्षाच्या मुळाशी पण हे गंधपुष्प वाहू शकतात. कारण की या व्रतामध्ये सांगताना सांगितलेलं आहे की श्लोक असा येतो की वटमूले ब्रह्मा सावित्री, वटमध्ये लक्ष्मीनारायण आणि वट अग्रस्थानी उमामहेश्वर पूजाम कुर्यात. अर्थात वडाच्या मुळाशी ब्रह्मा सावित्रीची, वडाच्या मध्यभागी लक्ष्मीनारायणाची आणि अग्रस्थानी अर्थात वरच्या भागामध्ये उमामहेश्वराची, शिवपार्वतीचं असं गंधपुष्पाने पूजन करायचंच आहे. त्याच्यामुळे सर्व देवरूपी हा वड आहे ही संकल्पना, ही कल्पना ठेवून त्या गणपतीच्या किंवा ह्या ज्या देवता आहेत त्यांची पूजा आपल्याला त्या वडाच्या मुळाशीच करायची आहे. तर त्यांच्या गणेशाच्या नावाने गंधफुलं वाहा. मग श्री विष्णवे नमः म्हणून विष्णूच्या नामस्मरणाने गंधपुष्प तुलसीपत्र वाहू शकता. नंतर शिवशंकराच्या नावाने गंधपुष्प आणि बिल्वपत्र नमः शिवाय नमः म्हणून वाहू शकतात. नंतर भगवती दुर्गेच्या नावाने लाल रंगाचं फूल गंधामध्ये बुडवून देऊ शकतात, भगवती दुर्गाय नमः म्हणून. नंतर सवित्र सूर्याय म्हणून लाल फूल सूर्याच्या नावाने वाहू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही पंचदेवतांचं पूजन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मूळ आपली जी व्रताची देवता आहे ती म्हणजे सत्यवान सावित्री, यांचं आपल्याला आवाहन पूजन वगैरे करायचं आहे. तर मुळामध्ये सांगितलेलं आहे की षोडशोपचार पूजा, आता 16 उपचाराने ही पूजा करायची आहे. आणि त्याच्याबरोबर नंतर आपल्याला यमराजाची देखील पूजा आहे. की व्रताची देवता यमराज सकट सावित्री सत्यवान असं आहे. कारण की या सावित्री सत्यवानाच्या कथेचा यमराज हा खूप अभिन्न असा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे ते त्या यमराजाची, धर्मपालाची देखील पूजा अत्यंत महत्त्वाची आहे. पण त्याच्या पहिले म्हणजे गणेशादी पंचदेवताची पूजा झाली, नंतर आपल्याला या वडाची पूजा करायची आहे. म्हणजे वडाच्या मुळाशी ब्रह्मा सावित्र्य नमः म्हणून गंधफूल व्हायचं आहे. वडाच्या मध्यभागी लक्ष्मी नारायणाय नमः म्हणून इथे गंधफूल व्हायचं आहे. आणि वडाच्या अग्रस्थानी अर्थात वरच्या भागामध्ये उमा महेश्वराय नमः म्हणून गंधफूल व्हायचं आहे. अशा 3 रूपामध्ये या 3 वडाच्या वृक्षाचा गंधफुलादी पूजन करायचं, नमस्कार करायचा त्रिदेवांना आणि त्रिदेवींना. आणि मग हे जे आपली व्रताची देवता आहे सावित्री आणि सत्यवान, त्याचं आपल्याला जसं मी म्हटलं हळदीने निर्माण करून त्यांची किंवा प्रतिमा असेल तर प्रतिमा, तर तुम्ही त्या किंवा सुपारीवर या सावित्र सत्यवानाचं पूजन करायचं आहे. तर ती पूजा कशी करायची आहे तर पहिले ध्यान करायचं आहे. ध्यानाचे मंत्र वगैरे सर्व काही आहे, पण तुम्हाला ते प्रत्यक्ष रूपात ध्यान मंत्र वगैरे माहीत नसेल तर काही हरकत नाही. फक्त हात जोडायचे आहेत आणि सत्यवान सावित्रीचं ध्यान करायचे. अर्थात काय तर ते त्यांचं स्मरण करायचं आणि ध्यान झालं. त्याच्यानंतर तुम्ही आवाहन करायचे. आवाहनाच्या मुद्रा जरी तुम्हाला माहीत नसल्या तरी तुम्ही अक्षता वाहायचे आणि आवाहन करायचं. आवाहन म्हणजे तिकडे तुम्हाला त्यांना स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. तर आसनासाठी तुम्ही अक्षता आणि फूल वाहू शकतात आणि त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाद्य अर्थात पळीभर पाणी वाहू शकता. पाद्य व्हायचे अर्थात पाय धुण्यासाठी पाणी द्यायचं आहे पळीभर. नंतर अर्घ्य द्यायचे. अर्घ्यामध्ये आपल्याला इकडे 14 दुर्वांकुर अर्थात 14 दुर्वा निवडायच्या आणि त्या 14 दुर्वा अक्षता, फूल, गंध, हळदी कुंकू असं एकत्र करायचं आणि ते पळीभर पाणीनं असं हे सर्व काही द्रव्याने युक्त सावित्रीच्या नावाने व्हायचं आहे. आणि ज्याच्याने आपल्याला या व्रताची फळाची प्राप्ती होईल. तर त्याला म्हणतात अर्घ्य. तर तुम्हाला जर 14 दुर्वा देणं शक्य नसेल तर 3 दुर्वा किंवा 8 दुर्वा अशा विषम संख्येमध्ये तुम्ही दुर्वा आणि अक्षता, गंध, फूल असं घेऊन अर्घ्य देऊ शकतात. अर्घ्य द्यायचं आहे. नंतर आचमनीयोदक अर्थात पळीभर पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे. नंतर मग स्नान करायचं आहे. तर स्नान करताना इतकं मात्र लक्षात ठेवायचं आहे की सत्यवान सावित्रीची आपण जी प्रतिमा बनवलेली आहे हळदीने, ती हळदीची प्रतिमा खंडन होऊ नये किंवा ते कुठेही असं कुठेही नाश होऊ नये, अर्थात ती कुठेही खराब होऊ नये ह्याची मात्र दक्षता घ्यायची आहे. आणि म्हणजे आपण फुलाने देखील त्यांच्यावर पंचामृत आणि शुद्ध पाणी शिंपडू शकतो. आणि बाकीचं जे पंचामृताची आणि पाण्याची शुद्ध धार आहे ती आपण वडाच्या मुळाशी त्यांची कल्पना करून वाहू शकतो. अशा पद्धतीने स्नान घालायचं आहे. नंतर आपल्याला वस्त्र व्हायचं आहेत. तर आपण जे कापसाचे गोजवस्त्र करतो ते गाजवस्त्र सत्यवान सावित्रीला व्हायचे आहेत. नंतर सावित्रीसाठी तुम्ही जर खण आणला असेल, खण आपण आणतो ओटीसाठी खण, तो खण तुम्ही सावित्रीला वस्त्र म्हणून देऊ शकतो.
शकता. त्याच्यानंतर आपल्याला सौभाग्य अलंकार व्हायचे. सौभाग्य अलंकार सावित्रीसाठी आपण करंडा, फणी, बांगड्या, कुंकू, शेंदूर, आलता असे आपण जे सौभाग्य अलंकार आणतो ते सौभाग्य अलंकार सावित्रीच्या नावाने सर्व काही व्हायचे. नंतर सत्यवानाची पूजा, सत्यवानाला तुम्ही जर जानव्याची जोड आणली असेल तर जानव्याची जोड पण वाहू शकता. नंतर मग गंध लावायचा, चंदनाने गंध लावायचे. नंतर मग तुम्ही गंध लावल्यानंतर तुम्ही फूल व्हायचे, फुलं व्हायची आहेत, सुवासिक फुलं व्हायची. सावित्रीला कुंकू भरायचे भांगेमध्ये, ते मात्र अवश्य भरा. ते आपल्या सौभाग्याचं मूळ प्रतीक सांगितले. त्याच्यामुळे काहीकांकडे शेंदूर भरतात, काहीकांकडे लाल रंगाचं कुंकू भरतात. ज्यांच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने मात्र सौभाग्य मुख्य जे आहे कुंकू ते तिला द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही फुलं व्हायचे. फुलं वाहिली की मग अगरबत्ती ओवाळायची, उदबत्ती ओवाळायची आहे. नंतर मग दिवा ओवाळायचे, तुपवात ओवाळायची आहे. त्याच्यानंतर तुपवात ओवाळली की नंतर नैवेद्य दाखवायचं. नैवेद्य अर्थात आपण आपल्याकडे वटसावित्री व्रत म्हटलं की फणसाचे घरे, आंबे, धामणं, करवंद, त्याच्यानंतर जांभूळ असे अनेक पद्धतीचे जे ऋतूफळं आहेत ती ऋतू कालद्भव फळं आपण त्या वडाच्या पानावर, काहीकांकडे वडाच्या पानावर, काहीकांकडे केळीच्या पानावर, तर काहीकांकडे फणसाच्या पानावर देखील ठेवण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने नैवेद्य रचायचा आहे आणि तो नैवेद्य सत्यवान सावित्री प्रीत्यार्थ द्यायचा आहे. आणि मग नैवेद्य देऊन झालं की काय करायचं, मग पिण्यासाठी पुन्हा पळीभर पाणी द्यायचं आहे त्यांना. नंतर तांबूल द्यायचं आहे, अर्थात विडा ठेवायचा आहे. मुखशुद्धीसाठी फुगीफलयुक्त तांबूल अर्थात सुपारी आणि 2 विड्याची पानं असं त्यांना मुखशुद्धीसाठी विडा द्यायचा आहे. विडा देऊन झाला की त्याला तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करून पुष्पांजली द्यायची. पुष्पांजली देताना मात्र हातामध्ये ओंजळभर फुलं घ्यायची आहेत आणि ओंजळभर फुलं सावित्री सत्यवानाचं नामस्मरण करून सावित्री देवीला प्रार्थना करून की माझ्या सकट माझ्या पतीच्या, माझ्या संततीच्या आयु आरोग्य प्रदान कर, माझं हे व्रत स्वीकार कर आणि माझ्या व्रताला योग्य असे फळ प्रदान कर, अशा पद्धतीने सावित्री मातेकडे प्रार्थना करायची आहे. आणि अखंडपणे या सौवाण्याचं जे मला सुख लाभलेलं आहे ते अखंडपणे सप्तजन्मी लाभो, ही प्रार्थना त्या सावित्रीच्या मातेच्या चरणी करून तिच्या चरणी ही ओंजळभर जी पुष्पांजली आहे ती पुष्पांजली समर्पित करायची. त्याचे मंत्र वगैरे अनेक आहेत, पण ते मंत्राच्या भांगडीत जर तुम्हाला पडणं नसेल तरी तुम्ही ह्या अशा सोप्या पद्धतीने पूजा करू शकता. आता तुम्ही म्हणाला ही जी षोडशोपचार पूजा सांगितली तुम्ही, ती षोडशोपचार पूजा तुम्ही आता कोणत्या नावाने करायची आहे तर नावं घेताना आपल्याला सांगितलेलं आहे की सावित्री देव्यै नमः किंवा सत्यवान सावित्र्यै नमः या मंत्राने सावित्र्यै नमः म्हणून तुम्ही ही पूजा करायची आहे. आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही पुष्पांजली दिली की तुम्हाला प्रदक्षिणार्थात ते आपण ज्याला आपण सूत गुंडाळतो ह्याला वडाच्या झाडाला ते करू शकता. तर ते तुम्हाला काय करायचं आहे, मात्र एक इकडे लक्ष घ्यायचं आहे की तुम्ही जे सुताचे उंडा इथे प्रदक्षिणा अर्थात त्याला सूत्रवेष्टन म्हणतात, ते सूत्रवेष्टन जे तुम्ही करत आहात ते कधीही कच्चं सूत आपण पांढरं वापरतो ना ते डायरेक्टली पांढरं वापरायचं नाही. कारण की आपल्याकडे पांढरं रंग जो आहे हा सौभाग्य व्रतामध्ये पूर्णपणे पांढरा वापरायला सांगितलेला नाही आहे. तर त्याला कुठे ना कुठेतरी हळदी कुंकवाने रंगवून घ्यायचा असतो. अर्थात तुम्हाला रंगवणं शक्य नसेल तर त्याला हळदी कुंकू व्हायचं पहिले त्या सुताच्या मुंडाला आणि मग इकडे सूत बांधून तुम्ही 7 किंवा 3 काही लोक 9 ज्यांच्याकडे जी पद्धत आहे, पण मला विचाराल तर मी सांगेल की 7 वेळा सूत्रवेष्टन अर्थात 7 वेळा तुम्ही असं प्रदक्षिणा घालायची. ते झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपला जप करायचा आहे. 10 तरी एकचित्त मनाने या सावित्री सत्यवानाचं जप करायचं आहे. ब्रह्मा सावित्रीचं जप करायचं आहे, लक्ष्मी नारायणाचा जप करायचा आहे, गौरी शंकराचा जप करायचा आहे. ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने जप वगैरे करायचं आहे. आणि जप झाल्यानंतर काय करायचं आहे तर यमराजाचं पूजन देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मग यमराजाचं देखील त्या वडाच्या मुळाशी तुम्ही किंवा ॲक्च्युली सांगितलेलं काय आहे की वडाच्या वृक्षाकडे आपण जेव्हा व्रत करतो तर दक्षिण दिशेला बघून हे यमराजाचं पूजन करायचं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दक्षिण दिशेचा अधिपती हा यमराज आहे, त्याच्यामुळे दक्षिण दिशेच्या तोंड करून आपल्याला यमाचं पूजन करायचं आहे तिकडेच. तर यमराजा प्रीत्यार्थ तुम्ही षोडशोपचार पूजा करू शकता, नाही तर पंचोपचार केले तरी हरकत नाही. तर त्यांच्यासाठी पण पळीभर पाणी द्यायचं, गंध, पुष्प, धूप, दीप अर्थात सर्व काही व्हायचं आहे. आणि त्यांना पण नैवेद्य अर्थात एका केळीच्या पानावर किंवा वडाच्या पानावर जे आपण ऋतुकालद्भव फळांचा नैवेद्य जे सावित्री मातेला दिला त्याच पद्धतीने यमराजाला देखील त्या ऋतूच्या फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांच्यासाठी यमासाठी पण दीपदान करायचं आहे. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी पंचोपचार अथवा षोडशोपचार केला तो उत्तमच. अशा पद्धतीने यमराजाय ओम यम यमाय नमः, ओम यम यमाय नमः, यमराजाय नमः, धर्मपालाय नमः या पद्धतीने यमराजाचं पण पूजन करायचं आहे. आणि त्यांना पण प्रार्थना करायची आहे की आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये आमच्या संसारामध्ये कोणालाही अकाल मृत्यू येऊ नये. मला
कोणालाही अकाल मृत्यू येऊ नये, सप्तजन्मी पद्धतीने आयु आरोग्य वृद्धी व्हावी अशा पद्धतीने प्रार्थना त्या यमराजाच्या चरणी, धर्मपालाच्या चरणी करायची आहे. आणि यमराजाचा पण 10दा जप करायचा आहे. आणि 10दा जप या प्रत्येकांचं वगैरे झालं, प्रत्येकाला नमस्कार करून झाला की क्षमा प्रार्थना करायची आहे. देवतांना जी पूजेमध्ये काय चुकलं मापलं असेल तर त्यांच्या प्रित्यर्थ क्षमा प्रार्थना करायची आहे. क्षमा प्रार्थना झाल्यानंतर दक्षिणांत करायचं आहे. कोणत्याही व्रताची सांगता करायची असेल ना तर सांगतार्थ आणि त्या व्रताचं परिपूर्ण फल प्राप्त करण्याकरिता आपल्याकडे शिदा दक्षिणा दान करायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही शिदा दक्षिणा पण दान करू शकता. तर काही शिदा देणं शक्य नाही तर तुम्ही एक दक्षिणा आपल्या यथामिलित दक्षिणा घ्यायची आहे आपल्या सशक्तिक, आणि त्या पद्धतीने तिकडे त्याला दक्षिणावर गंधफूल व्हायचं आहे. पळीभर पाणी सोडून द्यायचं आहे. पळीभर पाणी सोडताना सांगायचं आहे की या सावित्री व्रत जे 1 दिवसीय मी सावित्री व्रत केलेलं आहे त्या सावित्री व्रताच्या फलप्राप्तीकरिता आणि सांगतार्थ अर्थ सांगायचं आहे, व्रत सांगतार्थ सहित परिपूर्ण फलप्राप्तार्थ दक्षिणादानम करीश, असं करून दक्षिणा सोडून दक्षिणेवर पळीभर पाणी सोडायचं आहे. आणि ते दक्षिणा जर तिकडे पुरोहित कोण आले असतील तर पुरोहितांना द्या, किंवा गरिबांना, एखादी स्त्री गरीब असेल तिला द्या, किंवा कोणालाही तुम्ही ते दक्षिणा दान करायची आहे अर्थात सांगतार्थ. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला वायनदान करायचं. तर वायनदान म्हणजे काय, ज्याला आपण वाण देतो म्हणतात ना, वाण देणं म्हणजे संस्कृतमध्ये त्याला म्हणतात वायनदान. तर वायनदान करायचं सौभाग्य वायनदान, कारण की जसं मी म्हटलं हे सौभाग्य व्रत आहे त्याच्यामुळे सौभाग्य वायनदान करायचं आहे. तर सौभाग्य वायनदानामध्ये आपल्याला करायचं असं आहे की जसं मी म्हटलं की ते आपण जी केळीच्या पानावर किंवा वडाच्या पानावरच शक्यतो जे आपण ते रचतो, म्हणजे फणसाचा घरा, केळं, जांभूळ हे सर्व आपण फळ रचतो. त्याच्यासोबत आपल्याकडे कडधान्य देखील, मूग, मटकी, चणे, विशेषतः चणे वगैरे जे आपले हरभरे असतात ते भिजत घातले जातात. आणि ते भिजत घातलेले हरभरे, मूग वगैरे ते देखील त्या वाणात ठेवले जातात. आणि असे वाण आणि त्यासोबतच काहीकांकडे गळसुरी अर्थात मंगळसूत्र देखील त्याची एक ओंजळ असते. त्याच्यानंतर बांगड्या असतात, कुंकू असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे. आणि असं करून सर्व एक स्त्री ज्या तिकडे व्रत करायला आलेल्या स्त्रिया आहेत त्यांना हळदी कुंकू द्यायचं, त्यांच्या भांगेमध्ये पण कुंकू घ्यायचं, आपणही कुंकू घ्यायचं. त्याच्यानंतर त्यांना ते वाण द्यायचं आणि वाण देऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा सत्कार करायचा, त्याला म्हणतात वायनदान. आणि हे केल्यानंतर काय करायचं आहे तर एक आपलं वडाचं पान घ्यायचं आहे आणि त्या वडाच्या पानाला 7 वेळा असे कुंकू लावायचे आहेत. आणि 7 वेळा कुंकू लावताना 7 वेळा आपल्या भांगेत पण भरत जायचं आहे. म्हणजे एकदा कुंकू लावलं की दुसरं आपल्या भांगेत भरायचं, दुसऱ्यांदा कुंकू लावलं आपल्या भांगेत भरायचं. असं करून 7 वेळा ते सौभाग्य वृद्धीकरिता आपल्याकडे सांगितलेलं आहे की कुंकू लावायचं आहे. आणि ते जे वडाचं पान आहे ते आपल्या केसामध्ये जे व्रत करणारी स्त्री आहे तिने माळायचं आहे. जसं आपण गजरा वगैरे माळतो, फूल माळतो, त्याच पद्धतीने त्या दिवशी हे व्रत झाल्यानंतर हे व्रत एक वडाचं पान आपल्या केसामध्ये माळायचं असतं. असंही एक विधान आहे. काहीकांकडे जोड आंबे अर्थात जोडीचे 2 आंबे देऊन गव्हाने पण ओटी भरतात. त्यांच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण तुम्हाला मी माहितीसाठी आणि जे धर्मशास्त्रात जे विधान सांगितलेलं आहे ते तुमच्याबरोबर मी सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी की आपण या व्रताला हे अशा पद्धतीने वायनदान वगैरे करून झालं, नंतर पान आपल्या केसांमध्ये माळून वगैरे झालं की व्रताच्या सांगतार्थ पळीभर पाणी देवतांचं सर्व सांगायचं की ही जेवढी पण पूजा केलेली आहे हे तुमच्या चरणी मी वाहते, असं करून समर्पण करायचे पूजा सावित्री देवीची चरणी अर्पणमस्तू म्हणून सोडून द्यायचं आहे पळीभर पाणी. आणि मग घरी येऊन काहीकांकडे असं आहे की त्या दिवशी उपवास सोडला जातो, काहीकांकडे दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. जर तुम्ही धर्मशास्त्राचं या बाबतीमध्ये मत घ्याल तर मी तसं म्हटलं की 3 दिवसाचं व्रत आहे, त्याच्यामुळे त्रयोदशीला चतुर्दशीला हा पूर्णपणे उपवास असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सांगता केली जाते या व्रताची. त्याच्यामुळे खरं बघता आपण जे व्रत करतो आताच्या आधुनिक ह्याच्यामध्ये आपण 1 दिवसाचंच व्रत करतो पौर्णिमेच्या दिवशी. त्याच्यामुळे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी खरं तर सांगता तिथी आहे, त्याच्यामुळे मेन उपवासाची जर तिथी कोणती असेल ना ती म्हणजे चतुर्दशी आहे. त्याच्यामुळे चतुर्दशीला उपवास करून पौर्णिमेला सकाळी पूजा करून मग उपवास सोडला तर उत्तमच. पण तुम्हाला तसं करणं शक्य नाही, तुम्ही 1 दिवसामध्ये पूजा करेपर्यंत मात्र तुम्हाला उपवास
उपवास करावा लागेल. आणि मग ही पूजा पूर्ण झाली की आपण जे वाणामध्ये जे आंबे, फणस, करवंद, नंतर जे पण रानभाज्या आहेत, म्हणजे ज्या पण आपल्या ज्या ऋतूमध्ये ज्या कालद्भव फळं आहेत ते फळं वगैरे आपण ते प्रसाद घ्यायचं आहे आणि आपण उपवास सोडू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी पण उपवास सोडू शकतो मिष्टान्न भोजन वगैरे करून. आपतिष्टांबरोबर आपल्या पतीचा काही एकांकडे पतीचं देखील औक्षण करण्याची पद्धत आहे, तीही तुम्ही करू शकतात. पतीला बसवून त्याचं पाटलावर औक्षण करायचं, औक्षण करून त्याला काहीतरी गोडधोड भरवायचं, त्याच्या हातून आपण स्वतः भरून घ्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या हातून आपल्या भांगेमध्ये कुंकू भरून घ्यायचं. त्याला एक वेगळंच वळण जातं या व्रताला. त्याच्यामध्ये आपल्या एक सामंजस्य देखील टिकतं, दोघांमध्ये ऋणानुबंधू टिकतात आणि ह्याला एक धर्मशास्त्राचं अनुष्ठान आहे की कुंकू जर स्त्री आपल्या पतीच्या हातून जर घेत असेल तर ते सौभाग्य वृद्धीकरिता अनेक आणि त्यांच्या दोघांमधल्या पतिप्रेमाचं देखील त्यांची वृद्धी होती असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या पण हातून आपल्या भांगेमध्ये कुंकू वगैरे घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही वटसावित्री व्रताचं आचरण करू शकतात. आणि जसं मी म्हटलं हे 14 वर्षाचं व्रत आहे. 14 वर्षाची ह्याची मिनिमम आपल्याला मिनिमम असं व्रताचं सांगितलेलं आहे की 14 वर्ष तुम्हाला करावंच लागेल. 14 वर्षानंतर तुम्हाला वाटलं की मला उद्यापन करायचं, मला आता जमत नाही, तुम्ही उद्यापन करू शकता. त्याला धर्मशास्त्राचा आधार आहे असं सांगितलेलं की सावित्री व्रत 14 वर्षानंतर तुम्ही उद्यापन करू शकता. पण मिनिमाइज तुम्ही जर व्रत चालू केलेलं आहे तर तुम्हाला 14 वर्ष करणं अनिवार्य आहे. जसं हरतालिकेच्या व्रताला मात्र मर्यादा नाही. ती व्रत आपल्याला अगदी मृत्यूपर्यंत स्त्रियांना हरतालिकेचं व्रत करावं लागतं असं धर्मशास्त्रात आहे. त्याच्यामुळे त्याला उद्यापनाचं विधान नाही. मात्र या वटसावित्री व्रताला उद्यापनाचं विधान आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही वटसावित्रीचं व्रत आचरण करू शकतात. तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मला जेवढं ज्ञान आहे आणि मी जेवढं अध्ययन केलेलं आहे धर्मशास्त्राच्या या साहित्यावर त्याच्या दृष्टीने आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक म्हणून मी तुम्हाला या वटसावित्री व्रताचा 3 व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केले. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्रत करावे का किंवा कोणी करावे आणि कशा पद्धतीने करावे अशा पद्धतीचं प्रतिपादन मी करण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपण असेच नवीन आपल्या हिंदू धर्मशास्त्राविषयी, भारतीय संस्कृतीविषयी नवीन व्हिडिओ बनवत जाऊया. आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तेही तुम्ही देऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला, 3 व्हिडिओ आहेत, तिन्ही व्हिडिओ बघा. थोडे खूप जरा म्हणजे मोठे व्हिडिओ आहेत. काही काहींना ऐकायला खूप असं वाटत असेल किती मोठा व्हिडिओ बनवला आहे, पण तुम्ही त्यातला भावार्थ जाणून घ्यायचा. कारण कोणताही विषय जर तुम्हाला गांभीर्याने जाणून घ्यायचा असेल, खगोल अभ्यास करायचा असेल, तर त्याच्या माहितीसाठी तुम्हाला थोडंसं वेळ देणं किंवा पेशन्स ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी 3 पद्धतीने हा व्हिडिओ केलेला आहे. की एका व्हिडिओमध्ये ते कवर करणं काही शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद.